श्री केशवानंद सरस्वती आश्रम ट्रस्ट आणि श्री दत्त माऊली भाविक मंडळ आपण सर्व उपस्थित भाविक जणांचे श्री दत्त जयंती महोत्सव आनंद पर्वणी 2012 मध्ये आत्मिक वंदन आणि अभिनंदन करीत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. असे सुंदर वर्णन असणारे हे श्री गणेश म्हणजे साक्षात 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती व सर्व कार्य निर्विघ्न करणाऱ्या आराध्य देवतेला नमन करून आजपासून सुरू होणाऱ्या या भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात आपण करत आहोत. ऋषी मुनींनी ओंकार गणेशाला आपल्या ग्रंथारंभी वंदन केले आहे. म्हणूनच आधी वंदू तुझ मोरया हे प्रचलित झाले असावे. तसं पाहिलं तर आपल्या संस्कृतीत सोहळा म्हटलं की त्याला साजरं करणं आलंच. कारण पहा ना, आम्ही कोणत्याही सणाची किती लगबगीने आतुरतेने तयारी करत असतो. सणाचा दिवस म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लिंपलेलं स्वच्छ अंगण, मोठ्या सुंदर रांगोळ्या, वेगवेगळे अत्तर आणि उदबत्तीच्या सुवासानी दरवळलेलं देवघर, दारावर आम्रपल्लव, गोडाचा स्वयंपाक आणि पुष्कळ काही. शेवटी काय, आपण आपल्या आनंदालाच साजरं करत असतो. तसेच भाविको, आपण सर्वांनीच या श्री दत्त मंदिर आणि या कुटी परिसरात आपल्या दैनंदिनीचा भाग करून जणू घरच केलं आहे. तेव्हा श्री दत्त जयंती महोत्सव सणाला पण साजरं करणं आलंच की. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या आनंद पर्वणी उत्सवात सहभाग देऊन आपण सर्व या कार्यक्रमांना यशस्वी करू ही ईश्वरचरणी प्रार्थना. संगीत विद्येचे क्षेत्र हे अफाट आहे. त्यामुळे कलावंताकडे कितीही प्रचंड विद्या असली तरी तिचे स्वरूप संगीत सागरातल्या एका थेंबासारखंच असतं. मानवी मर्यादांमुळे एका कलावंताला सर्व विद्या प्राप्त करणं शक्यच नसतं. पण या मर्यादेमुळेच प्रत्येक कलावंत हा नवा, वेगळा आणि ताजा वाटतो. आपल्या संगीत परंपरेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नवनवीन कलावंत सतत उदयाला येत राहतात. आधीच्या कलावंताला निवृत्त होऊन पुढच्यांसाठी जागा कधीच करावी लागत नाही. चांगला कलावंत स्वतःच्या विद्येच्या जोरावर आपले स्थान निर्मित करतो. तर असाच नवीन उदयाला येणारा कलावंत ज्यांनी आपली जागा संगीत क्षेत्रात अगदी भक्कमपणे तयार केली आहे, स्वागत करूया श्री गौतम काळेजींचा. आपल्या भारतीय परंपरा अनुसार अतिथींचे स्वागत करण्याच्या कडीमध्ये मी आता आमंत्रित करते श्री गौतम काळेजींचं स्वागत करायला. मी आमंत्रित करते सौरभ महाशब्देंना. हार्मोनियमवर साथ देत आहेत राजू जोशी. यांच्या स्वागतासाठी येत आहेत रिंकू शर्मा. तबल्यावर संगत करत आहेत सचिन भोसले. यांच्या स्वागतासाठी येत आहेत सरवटे काका. मृदंगमवर संगत करत आहेत शिबू कुरुप. यांच्या स्वागतासाठी येत आहेत संजय रेणकी. झांजवर साथ देत आहेत संजय आयचित. यांच्या स्वागतासाठी येत आहेत प्रवीण दुचक्के, विकास जैन.
आता आपण सुरुवात करूया या सुंदर प्रस्तुतीची. नमस्कार. राग यमन से शुरू कर रहा हूं. एक बंदिश और तराना. मोक्षम्
मोक्षमूलम् गुरुर कृपा नैया करो पार गरेवन वाज नैया करो पार गरेवन वाज नैया करो पार गरेवन वाज नैया करो गरेवन वाज नैया करो पार गरेवन वाज नैया करो पार गरेवन वाज नैया करो करो पार करो पार करो पार नैया करो पार गरेवन वाज नैया करो करो मोरे नैया करो पार गरेवन वाज हजरत साचे सरकार नैया करो पार गरेवन वाज हजरत साचे सरकार नैया करो पार करो पार मोरे नैया करो पार गरेवन वाज नैया करो पार